मुलींनो, अशा कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्ही रोजच्या आयुष्यात अवलंबू शकता आणि तुमची स्किन एकदम तजेलदार आणि टवटवीत ठेवू शकता, यावर आम्ही एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत. येस, आणि या प्रत्येक सवयी अगदी म्हणजे तुमच्या 2-3 मिनिटाचा वेळ घेतील, फार तर फार. ना त्या तुम्हाला काही खूप कॉस्ट करणार आहेत, ना त्यामुळे तुमचं नाही का रोजच्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे तुम्हाला वेळ काढावा लागणार आहे किंवा काहीच. म्हणजे तुम्हाला सहज आत्मसात करता येण्यासारख्या प्रत्येक सवयी आहेत. तर लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ. दिस इज एस अँड दिस इज जी, आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे परत एकदा. तर सवय नंबर 1, रोजच्या वापरात ॲलोवेरा जेलचा उपयोग करणे. म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मुलींनो, आपल्या स्वेटी अंडर आर्म्स किंवा हेवी, वी आर ब्लेस्ड विथ व्यवस्थित देवानी भरभरून दिलेलं असतं. तर कधी कधी ना त्वचा अशी इरिटेटिंग होते, असं स्वतःच अंग नको 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 वाटतं. तर त्यावर एक खूप सोपा आणि स्वस्त आणि असा एक उपाय की तुम्ही घरच्या घरी लावू शकता. तर IMCचं ॲलोवेरा जेल मी वापरलंय आणि ते इतकं सुदिंग आहे. जिथे कुठे तुम्हाला असं वाटतं की स्किन इरिटेटिंग झाली आहे, खूप जास्त खाज सुटतीये किंवा ड्राय पडलीये किंवा घामामुळे कधी कधी फोड येतात आपल्या अंडर बुब्सच्या एरियात, पण कधी कधी असं रॅश येतात, फोड येतात. तर आंघोळ झाल्यावर काहीही लावायच्या आधी त्यावर जर तुम्ही ॲलोवेरा जेल लावलं ना, ओ माय गॉड, म्हणजे सॉर्टेड आहे. बरोबर. स्किन एकदमशी शांत होते आणि ॲलोवेरा येते, त्यामुळे ते ॲब्झॉर्ब होतं स्किन मध्ये पटकन आणि उन्हाळ्यात वापरता येतं. आणि ॲलोवेरा जेलचा जर विषय चाललाय तर माझ्याकडे पण एक खूप छान रेकमेंडेशन आहे. वाव स्किन सायन्सचं 99% प्युअर ॲलोवेरा जेल आहे. आणि ना त्यात कलर आहे, ना त्यात परफ्यूम आहे, काहीच नाही. सुंदर आहे ते. आणि द थिंग इज की ते प्रत्येक वेबसाईटवर किंवा रादर ऑफलाईन सुद्धा मी खूपदा घेतलं, अवेलेबल असतं. आणि जर दुकानदारात त्या म्हणलं की भैया जरा डिस्काउंट देऊन टाका, तर ते डिस्काउंट पण लावून टाकतात त्याच्यावर. तर तो एक खूप छान ऑप्शन आहे. आणि ॲलोवेरा जेल ना तू वेगवेगळ्या पद्धती इनकॉर्पोरेट करू शकते. म्हणजे समजा तुम्ही फेस शेव करणार असाल त्यासाठी वापरलं, किंवा हेअर जेल म्हणून थोडंसं वापरलं, हेअर मास्किंग साठी वापरलं, कशात पण तुम्हाला ते मिक्स करून पटकन एखाद्या गोष्टीला क्रीमी टेक्स्चर देता येतो. जसं की आता समजा मला असं घाई असेल आणि टोनर आणि क्रीम असं काहीतरी, किंवा टोनर आणि सिरम असं वेगळं काही लावायला वेळ नसेल, तर पटकन थोडं गुलाबजल स्प्रे केलं, त्यात ॲलोवेरा जेल मिक्स केलं आणि असं छानपैकी पटकन सोपडलं. एक प्रायमर पण होऊन जातं रोजचं ते, आणि असं जरा फ्रेश वाटतं. आणि असं काही नाही की ऑइली स्किनवर वर्क नाही करत, किंवा याच्यावर मला वाटतं ऑइली कॉम्बिनेशन आणि ड्राय तिन्ही त्वचेच्या प्रकारांवर हे काम करतं. सो ॲलोवेरा जेल इज युअर गो टू फॉर उन्हाळा. बरोबर आहे, बरोबर आहे. माझी महत्वाची एक स्किन केअरची हॅक नंबर 2 ती आहे, तुमचं जे आंघोळीचं पाणी आहे ते तुम्ही अक्षरशः उकळतं गरम, किंवा म्हणजे नाही का त्याचं जे तापमान आहे ते जास्त म्हणजे स्किनला बोचणारं, किंवा डोक्याला आपण नाही का डोक्यावरून आंघोळ करतो तेव्हा डोक्याला त्रास होईल असं गरम नका घेऊ. थंड पाण्याचा जितका जमेल तितका वापर करावा. मी यावर्षी मी म्हटलं होतं न्यू इयर रेझोल्युशनमध्ये असं रेझोल्युशन घेतलं होतं की कसंही हवामान असो मी थंड पाण्याने आंघोळ करणार आहे, जे की मी पाळलं. म्हणजे नोव्हेंबरपासून मी ते रेझोल्युशनवर स्टिक होते. आता एक 4-5 महिने गेले, आता तर उन्हाळा चालाय त्यामुळे ते स्टिक राहीलच मी. तर मला असं वाटतं की त्याने मला ना असा फरक जाणवलाय की खरंच तुमचा म्हणजे नाही का ते जे नवीन आलंय ना आईस फेशियल, आणि लोक म्हणजे बर्फाच्या पाण्यामध्ये तोंड डिप करतायत, इतकं ते पण खूप वाईट आहे. जितकं खूप गरम पाणी वाईट आहे, तितकंच बर्फाचं पाणी सुद्धा, थंड पाणी वाईट आहे. त्यामुळे जे थंड इन द सेन्स जे नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी आहे ना ते तुम्ही वापरायचा प्रयत्न करा. आणि ही हॅक मी आईकडनं पाहिली आहे. माझी आई कुठलाच मेकअप किंवा पार्लर मधली कुठली ट्रीटमेंट तिने काहीच केलं नाहीये. ती म्हणते की मी रोज येता जाता फक्त एक 7-8 वेळा मी चेहऱ्यावर थंड पाणी मारते, आणि तिला सुरकुत्या खरंच म्हणजे तिच्या वयाच्या मानाने फार कमी आहेत. आणि मला असं आत्ता जाणवते की ओके, तर जर तुम्हाला असं वाटत असेल की अँटी एजिंग क्रीम आणि अमकन तमकं, तर त्याच्याही आधी तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करणं सुरू करा. बरोबर. ती एक स्किन केअर हॅक तुम्हाला आत्ता नाही, नंतर 10-15 वर्षांनी खूप कामी येणार आहे कदाचित. आणि सगळ्या नर्व एंडिंग्स ज्या असतात आपल्या, शिरा अशा सगळ्या टवटवीत होतात, म्हणजे एकदम खरीच झोप खुलते खुलते, व्यवस्थित खुलून जाते. आणि थंड म्हणजे
आपण कसं होतं की आपल्या डोक्यात असतं की ते थंड पाणी आहे, जोवर ते ओव्हरकम केलं जात नाही ना, त्याच्यानंतर मला नाही वाटत की तुम्ही यू विल एव्हर गो बॅक टू. हो, ऍक्च्युली खूप फ्रेश वाटतं. तुम्ही असं गरम पाण्याकडे जाणार नाही. तर सुरकुत्या घालवायच्या असेल 20 वर्षानंतरच्या, तर आधीच आपण ते प्रिव्हेंट करू शकतो ह्या गोष्टी. बरोबर. आता सवय नंबर 3 म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये काय केलं की खूप व्यवस्थित आणि वेळोवेळी फेस वॉश केलंय. कारण माझी कॉम्बिनेशन स्किन आहे. तर माझ्या टी झोनवर इथे जो नाकाचा आणि कपाळाचा एरिया आहे, तर झोपून उठल्यावर ना तिथे असं ऑइली असतं, नाक माझं ऑइली असतं. तर आधी खूप असायचं आणि मग त्यामुळे व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स होतात. तर उठल्यावर म्हणजे चादरीची घडी घालाय आधी मी फेस वॉश करते. आणि त्यामुळे असं झालंय की आणि हा फेस वॉश तुम्ही कुठला वापरताय यावर पण खूप अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार फेस वॉश वापरायला हवा. पण मला पर्सनली टी ट्री, ॲलो असे जे ग्रीन कामिंग एजंट्स आहेत ना, म्हणजे मला ते सूट होतात माझ्या स्किनला. म्हणजे हे मी फाइंड आउट केलंय माझं. तर तुम्ही तुमचं हे शोधू शकता की तुम्हाला काय नक्की सूट होईल किंवा काय. पण फक्त आणि फक्त त्या टी ट्रीच्या सिरमनी आणि फेस वॉशनी माझे व्हाईट हेड्स खूप कमी झालेत आणि ऑइल नाकावर जे सिक्रेट होत होतं ते कमी झालंय. रात्रीतून पण खूप आता नाक असं ऑइली नाही होत माझं. आणि फक्त एक म्हणजे पाहिलं मी की सकाळ संध्याकाळ फक्त AM PM रुटीनच्या वेळेस आपण टी ट्रीचा फेस वॉश करायचा, दॅट्स इट. आणि त्यांनी हा एवढा फरक पडलाय. बरोबर. तर फेस वॉश आय वुड रेकमेंड. माझी पुढची जी टिप आहे ती पण अतिशय सोपी इनकॉर्पोरेट करायला. मात्र मी बऱ्याच जणींना यात मार खाताना बघितलंय. ते म्हणजे तुमच्या चेहऱ्याचा टॉवेल वेगळा नसणं. आता मला कळत नाही, अंगाचा जो टॉवेल आहे तो म्हणजे अक्षरशः कुठेही वापरतो आपण, तो चेहऱ्यावर लावणं मला म्हणजे सुसाइडल वाटतं, ते सायकोपॅथिक वाटतं. ते म्हणजे चेहऱ्याला का एवढा त्रास द्यावा आपण. म्हणजे चेहऱ्याची त्वचा आणि बाकी त्वचा वेगळी आहे, तर तुम्ही शक्यतो एक वेगळा टॉवेल ठेवा. किंवा ऍटलीस्ट जर मोठा टॉवेल आहे तर हा एंड चेहऱ्याला आणि तो एंड अंगाला पण ठेवा एक मोठा ऑइल. हो, म्हणजे लक्षात राहणार आहे का नाही. म्हणजे मी सांगते की अगदी आता समजा आपण बाहेर कुठेतरी गेलो आहोत आणि यावेळेला तुम्ही नाही आणलंय किंवा असं काहीतरी जर झालं असेल, तर अशा वेळेला तुमचं तुम्ही पण म्हणजे नाही का लक्ष द्या. किंवा पायाच्या एरियाचा वेगळा थोडंसं असं काहीतरी. थोडक्यात काय, वेगवेगळ्या गोष्टी ठेवा वेगवेगळ्या म्हणजे नाही का वापरासाठी. म्हणजे जे म्हणतो ना जीवजंतू जे काही आहेत ते तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही एवढे म्हणजे महागडे प्रोडक्ट्स आपण वापरणार, इतकी मेहनत घेणार आणि परत जर तुम्ही काय माहित कुठला टॉवेल तो चेहऱ्यावर लावला, बरोबर पॉइंट नाहीये. तर मला असं वाटतं की ही खूप साधी सोपी सवय आहे. आणि स्पेशली ज्यांना ॲक्ने, परत ऑइल असणं, कॉम्बिनेशन स्किन आहे, अशा लोकांनी तर हे करायलाच हवं. बरोबर आहे. तर पुढची सवय म्हणजे आपल्या रोजच्या वापरात गुलकंद, शतावरी अशा एकदम इझिली बाजारात मिळणाऱ्या गोष्टी इन्क्लूड करणं. म्हणजे आता लहानपणीपासूनच माझ्या घरी एक म्हणजे आयुर्वेदिक परंपरा आहे थोडक्यात, की शतावरी म्हणजे आमच्यासाठी जसं बोनविटा घरी असतो तसं शतावरी घरी असणं व्हेरी कॉमन. किंवा गुलकंद असणं. आता उन्हाळ्याच्या दिवसात गुलकंदचं ते पाणी किंवा गुलकंद फक्त दुधात घालून रात्री झोपताना पिणं इतकं शांत वाटतं. पोट शांत होतं, पोट साफ होतं व्यवस्थित. आणि ऑब्व्हियसली जेव्हा तुमचं पोट साफ होत असतं, शतावरीनी तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स होत असतात, तेव्हा आपोआपच तुम्हाला एक त्वचेवर पिंपल न येणं किंवा जेलदार त्वचा दिसणं, ॲक्ने न येणं हे आपोआप होत असतं. बरोबर. कारण ते आतून सगळं शांत करतं, सिस्टीम सगळी साफ करतं. तर हे मी माझ्या लहानपणीपासूनच म्हणजे आईवडिलांनी दुधात टाकून ते प्यायची सवय लावली आहे, त्यामुळे ते सवयीत आहे. तर मे बी तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि किंवा मी सांगेन की तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मग करा. पण हे करायला काही हरकत नाही. बरोबर आहे. आता पुढची सवय म्हणजे उशीचे जे कव्हर आहेत, उशीच्या ज्या खोळ्या आहेत, ते तर दर 2-3 दिवसाला बदलणं.
म्हणजे बेडशीट सुद्धा, पण ठीक आहे बेडशीट आपण साधारण 1 आठवडा लावतो, पण जी उशी आहे ज्याच्यावर आपण झोपतो, ज्याच्यावर एकतर केस आपण रोज धुत नसतो, तर केसाचे जे जीवजंतू त्याच्यावर असणार, चेहऱ्याचं तेल तुपकटपणा त्याच्यावर असणार, आपण दुपारी झोपतो, ढेप पाळतो, उशीवर काय नाही करत, तर थोडक्यात काय खूप सगळे जीवजंतू विषाणू उशीवर असतात, तर ते परत तुमच्या चेहऱ्यावर येणार आणि परत तीच सायकल ते आपण ठीक करणार वगैरे वगैरे वगैरे. तर त्यापेक्षा एक स्त्री म्हणून आपल्या हातात असतं हे. मला तर असं वाटतं मी बदलत नाही तोवर ते खोळ बदललं जाणार नाही, ते बेडशीट बदललं जाणार नाहीये, असं सुद्धा व्हायला होतं. तर आपल्या हातात आहे ह्या गोष्टी, तर ह्या सोप्या सोप्या गोष्टी इनकॉर्पोरेट करून स्किन केअरला पैसे घालवत बसण्याआधी मुळात मी म्हणते तुम्ही सवयी ठीक करणं जास्त गरजेचं आहे. काही अक्षरशः 0 कॉस्ट अशा सवयी आहेत की ज्याने तुम्हाला रिझल्ट दिसणार आहेत, पण आपण त्यांना ओव्हरलुक करतो, कारण की कधी कधी मार्केटिंगच्या ह्याच्यात सगळेच आपण म्हणजे फारच आपण सगळेच इन्फ्लुएन्स्ड आहोत, तू आहेस मी आहेस सगळेच आहोत. पण त्याआधी मला हे सांगायचंय, आता जर म्हणजे आता तर मी म्हणेन की आता वी आर ऍक्च्युली युट्यूबर्स, तर मी असं म्हणते की ठीक आहे आम्ही प्रोडक्ट्स वगैरे सगळं सांगतोय वगैरे वगैरे ठीक आहे, पण या जर गोष्टी आपल्या म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीतच्या गोष्टींचं कोणी काहीच करू शकत नाही, ते आपल्याला करणंच करणं आहे. 2-3 दिवसाला उशीचे कव्हर बदलणं, आठवड्याभराने बेडशीट बदलणं, ह्या स्वच्छतेच्या साध्या साध्या सवयी आपण इनकॉर्पोरेट करणं जास्त गरजेचं आहे. नक्कीच. माझी पुढची सवय म्हणजे आहे की काय करू नका, तर पिंपल फोडू नका, ऍक्ने असतील तर ते स्क्रॅच करू नका. म्हणजे मी बघितलेलं आहे मुलींना की काय असं त्यांना ना राहवत नाही, आणि त्याचे ते जे डाग पडतात ना पिंपल फोडल्यावर, ऍक्ने स्क्रॅच केल्यावर, ते कायमचे पडतात, आणि तुम्ही कितीही त्याच्यावर ग्लायकॉलिक लावा नाही तर रेटिनॉल लावा, ते नाही जात पूर्णपणे, किंवा गेले तरी फार वेळ घेतात. म्हणजे ठीक आहे उत्तम प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये, पण जर तुम्ही तेवढं रेजिस्ट केलं तर सगळंच वाचलं ना. एक्झॅक्टली. आणि हे सगळे प्रोडक्ट मुद्दा हा आहे, एक दिवशी आपण खाज यावी म्हणून तो पिंपल फोडावा, आणि तुम्हाला कमिटेड राहावं लागतं तो एक डाग घालवण्यासाठी. हा, मग त्यासाठी कन्सिस्टंट राहायला लागतं, तेवढ्यासाठी तुमचा वेळ आणि पैसा आणि सगळे प्रॉडक्ट्स ते सगळे खर्च करावे लागतात. त्यापेक्षा या गोष्टी करू नका मुलींनो, काहीही होत नाही. तो पिंपल तुम्हाला 2 दिवसात तुम्हाला म्हणजे असं काही नसतं की 2 दिवसातच मला चांगलं दिसायचं किंवा तो गेलाच पाहिजे. पिंपल एखादा आठवडा लागू द्या त्याला जायला, पण तो नॅचरली तो पडू द्यात. बरोबर आहे. म्हणजे मला कधी कधी वाटतं आपण जरा जास्तच महत्व देतो मुली म्हणून, किंवा एका पिंपलला इतकं महत्व देतो, म्हणजे आता उद्या कार्यक्रम पिंपल आलाय म्हणून फोडत बसायचं आणि त्याच्याबद्दल नंतर मला असं वाटतं एवढ्यासा पिंपल आपलं म्हणजे अक्षरशः इतकं माइंड डिस्ट्रॅक्ट करू देणं इतपत त्याला महत्व देणं आपणच बंद करायला हवं. येतच असतात पिंपल, साहजिक आहे. लोक म्हणजे खूप गोष्टी डील करतात, एक पिंपल तर डील करायला शिकायला जमायलाच पाहिजे. आता मला वाटतं होतच राहणार आहे हे. आता तू पिंपल फोडशील, पुन्हा जाऊन सुरकुत्या येणार आहेत, पुन्हा जाऊन कधीतरी कास ना केस पांढरे होणार आहेत, तू काय काय कर, केस उपटणार आहेस का, करणार काय आहात. म्हणजे जे तुम्हाला नॅचरली घडतंय, बॉडी जशी तुमची बदलतीये, ते पहिले तर ऍक्सेप्ट करणं आणि त्याचा अतिबाऊ न करता जे आहे जसं आहे ते घेऊन तुम्ही सुंदर दिसू शकता हे ऍक्सेप्ट करणं. बरोबर, ते जास्त महत्वाचं आहे. आता माझी पुढची सवय जी आहे ती, जसं तू गुलकंदाचं सांगितलं तसं माझी पण एक डुएबल सवय आहे, जी म्हणजे असे म्हणतो ना की आता करण्यातच आहे तिला म्हणजे काही तोडच नाही, ती रोज करणंच करणं. ती म्हणजे अद्रकचं उकळतं पाणी जे आपण काढतो, तो अर्क जो आहे ना, तो चहा पिणं. म्हणजे चहा तो पण प्या, तो पण मानसिक हेल्थसाठी चांगला आहे मी म्हणेन. पण म्हणजे अद्रक उकळून पिणं ही सवय, त्याने काय होतं, जसं आपण बोललो, सगळं आहे ना इथनं आहे. सगळं इथून आहे. तुमचं पोट व्यवस्थित, हे व्यवस्थित असेल तर सगळे, तुम्ही किती खाता, कधी कधी तुम्ही ते पण मॅटर नाही करत, तुम्ही किती पचवता याच्याने तुमची तब्येत दिसते. खाण्याचं मी असं बघितलं की माझ्याहून खूप कमी खाणारी मुलगी पण व्यवस्थित दिसते, तब्येत व्यवस्थित आहे. किंवा एखादी असे किती भरपूर खाते पण तिची वाढतच नाहीये तब्येत. मग काही गोष्टी मेटाबॉलिझम तेच मग मेटाबॉलिझम जे आहे ना, ते आपण सुद्धा थोडंसं कंट्रोल करू शकतो. की म्हणजे कधी कधी असं होतं की मला माहिती की मी दाबून खाल्लंय, माहेरपणाला जाऊन आली आहे आणि दाबून खाल्लंय, तर ते असं असतं की वजनाचा पण मुद्दा नाही, ते पचवायचंय, कारण संध्याकाळी परत मला तेवढंच खायचंय. त्याच्यासाठी मध्ये अद्रकचं ते उकळतं पाणी जे तो अर्क घेणं, तर गट पण व्यवस्थित राहतं आणि चेहऱ्यावर दिसतं ते. बरोबर. इव्हन हे पण आपण करू शकतो की उकळत्या पाण्यात सोप, ओवा, जिरं ते
असं उकळून पिणं त्यांनी पण ना बरोबर. असं लिटरली ते काय म्हणतात पाचक आहे पाचक आहे. मी ऍक्च्युली उकळत नाही. हे जे कॉन्कॉक्शन आहे ना, मी हे रात्री भिजवून ठेवते आणि आणि ते फक्त गाळून दुसऱ्या दिवशी पिते. म्हणजे ह्याचं उकळत नाही. अद्रक असं आहे की ते उकळायलाच लागतं. हे असं आहे की इट माइट टेक टाइम. ठीक आहे, मला काय फरक पडतो, चमचा टाकलं, हवं तसं पिलं, हे पण एक वर्क होतं. मग थोडक्यात काय जे करण्यासारखं आहे ते छोटंसं काहीतरी एक धरायचं, त्याच्यावरच पूर्ण श्रद्धा ठेवून ते व्यवस्थित करायचं, म्हणजे तुम्हाला रिझल्ट मिळतात. आणि द होल स्किन केअर इज अंडर दिस लाईन, की कन्सिस्टंट असणं अल्टिमेटली महत्वाचं आहे. आता शेवटची सवय म्हणजे हे सांगायलाच नकोय की सनस्क्रीन न लावता बाहेर नाही पडायचं किंवा स्कार्फ न घेता बाहेर नाही पडायचंय. ते तुमच्या स्किनसाठी खूपच गरजेचं आहे. हे आम्हाला सवयीमध्ये इन्क्लूडच नाही करायचंय, कारण ते तुम्ही तुमच्या करणं आयुष्यात असं करून टाका, म्हणजे आपोआप होऊ देत, ते आपोआप घडू देत. बरोबर. आणि विथ दिस आय थिंक आपण रॅपअप करूयात हा व्हिडिओ. आणि अजून एक सवय कोणती चांगली माहिती का, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या चॅनलचं कॉन्टेंट बघणं आणि त्याच्यातनं असं म्हणजे जो फन आपण जो देतो त्याच्याने पण मी म्हणेल तुमच्या चेहऱ्यावर एक तजेला येईल, ग्लो येईल, असा चकाकून उठाल, ज्ञानाची प्राप्ती होईल. असं तजेला, अरे इथे काय, असं इथे तेजाचं वलय दिसेल नाही का. तर तुम्ही केलं नसेल अजून तर चॅनलला सबस्क्राईब करा. विथ दिस लेट्स रॅप द एपिसोड. दिस इज एस सायनिंग ऑफ अँड दिस इज जी, ओव्हर अँड आउट.